नमस्कार प्रेक्षक हो. जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात की जिथे आपला संपूर्ण विश्वास, श्रद्धा आणि जीवनभराची भक्ती एका क्षणात प्रश्नचिन्हाखाली येते. एक व्यक्ती जो लहानपणापासून देवी देवतांची भक्ती करीत आला, घरात पूजेचा वारसा चालवणाऱ्या कुटुंबातून होता आणि वारकरी संप्रदायाच्या साधनेत गाढ होता. अशा व्यक्तीने अचानकच आपली पूर्ण भक्ती का सोडली? का देवीने त्यांच्या कुटुंबाला वाचवलं नाही? का एवढ्या भक्तीनंतरही संकट दूर झाली नाहीत? आज आपण ऐकणार आहोत विश्वास शामराव सत्रे यांची कथा. सातारा जिल्ह्यातील दहिवडी गावातून आलेले, 2017 साली आर्मीमधून रिटायर्ड झालेले आणि आता कापड व्यवसाय करणारे एक श्रद्धाळू व्यक्ती. त्यांच्या जीवनाचा असा कोणता टप्पा आला की त्यांनी पारंपरिक भक्तीवर प्रश्न उपस्थित केला? इतक्या वर्षांच्या उपासनेनंतरही संकटे का कमी झाली नाहीत? आणि शेवटी असे काय घडले की त्यांना नव्या मार्गाचा शोध घ्यावा लागला? त्यांनी संत रामपालजी महाराज यांचा मार्ग का स्वीकारला? एका पुस्तकाने त्यांच्या विचारसरणीला कोणता मोठा धक्का दिला? त्यांनी घेतलेल्या नामदीक्षेने त्यांच्या जीवनात कोणते अकल्पनीय बदल घडवले? त्यांनी स्वतः 2दा मृत्यूच्या दारातून कशी सुटका करून घेतली? ही सत्यकथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याने आध्यात्मिक सत्याचा शोध घेत घेत अखेरीस परमेश्वराचा खरा मार्ग शोधला. चला ऐकूया विश्वास शामराव सत्रे यांच्याच तोंडून. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव विश्वास शामराव सत्रे. आपण कुठून आलात? दहिवडी, सातारा जिल्हा या ठिकाणावरून आलो. आपला व्यवसाय काय आहे? 2017ला आर्मी रिटायर्ड झालो. आता कापड दुकान आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा 16 जानेवारी 2010ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी सर्व देवी देवतांची पूजा करत होतो आणि आमच्या घरामध्ये देवीचं स्थान असल्याकारणाने आमचे वडील पुजारी आहेत आणि बाकी सर्व वारकरी संप्रदायात आमच्या परिवारातील आहेत. मी सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये गुरुधारण केलेले आहेत. हनुमान चालिसा ही माझी कंठस्थ होती. रोज नित्यनियमाच्या आधारे हनुमान चालिसाचं मी वाचन करत होतो, पठण करत होतो आणि आदित्य हृदय स्तोत्रम हे सुद्धा सकाळचं रोज नित्यनियमाने करत होतो. एक मनाला शांती भेटत होती, पण मला आर्थिक आणि मानसिक कोणताही लाभ प्राप्त होत नव्हता. ह्या घरामध्ये आमच्या देवीचं स्थान असल्याकारणाने 15 ते 16 गाव आमच्या त्या मंदिरामध्ये येत होते आणि त्या ठिकाणी सर्व लोक आल्यानंतर वडील आमचे पुजारीची सेवा करत होते आणि अशा वेळेला आमच्या भावांचा मृत्यू झाला, वहिनीचा मृत्यू झाला, तरीसुद्धा त्या ठिकाणी अजिबात तिथं त्यांना रक्षा झाली नाही. त्यानंतर मला फार दुःख झालं. आपल्या भावाला सुद्धा कोणी वाचवलं नाही, वहिनीला सुद्धा कोणी वाचवलं नाही आणि आमचे चुलतेसुद्धा डोळ्याच्या समोर त्यांचाही मृत्यू झाला, चुलतीचा सुद्धा मृत्यू झाला. मग तर माझी देवावरनं पूर्णपणे श्रद्धाच उडली की ज्या ठिकाणी एवढी आपण असंख्य पूर्ण परिवार, ज्या देवीची साधना सर्व परिवार करत असूनसुद्धा आपल्या घरातील एवढे मोठे दुःखसुद्धा देवीने आपल्याला दूर केलेलं नाही. त्यामुळे मला कुठेच म्हणजे घरामध्ये तर त्या अजिबातच विश्वास राहिला नाही. असं करता करता परमात्म्याच्या कृपेने मी फार प्रयत्न करत होतो. परत नंतर वारकरी संप्रदायात आल्यानंतर आषाढी वारीला जाणं, दिंडीला जाणं, एकादश व्रत करणं, निरंकार उपवास करणं, अशा प्रकारचे भरपूर प्रयत्न करत होतो की थोडी तरी मला शांती भेटेल, थोडं तरी मला बाबा एक परमात्म्याच्या कृपेने मानसिक शांती भेटेल, पण कोणत्याही ठिकाणी भेटत नव्हतं. सर, जसं आपण सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आणि विशेष करून आपल्या वडिलांना पुजारी म्हणून संबोधित केलं जात होतं. त्याचप्रमाणे ग्रामदेवक ज्या देवी होत्या त्या देवीचं आपल्या वडिलांना पूजा करण्याचा मान होता, सन्मान होता आणि बरेचसे अनुयायी आपल्या वडिलांची असताना आपण जी वारकरी संप्रदायामध्ये जी भक्ती करत होतात त्याचप्रमाणे आपण देवीची सुद्धा भक्ती करत होतात. त्यातून आपल्याला कुठल्या प्रकारची शांतता लाभली नाही. आपल्या ज्या मनातले प्रश्न होते त्याचे उत्तर आपल्याला मिळाले नाहीत. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांचा जो मार्ग आहे, यांची जी सद्भक्ती आहे,
याच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्याबरोबर कसे जुडले गेलात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मला 2009मध्ये जून महिन्यामध्ये माझा मित्र दिल्लीमधून जम्मूमध्ये पोस्टिंग असताना तो ड्युटीवरती आल्यानंतर आमचं दोघांचं एकत्रित ट्रेनिंग चालू होतं. अशा वेळेला ट्रेनिंग चालू असताना त्यांच्याकडे भक्ती सौदागर संकेत असं गुरुजींचं बुक होतं. ते बुक मला भेटल्यानंतर मी त्यांना प्रार्थना केली की हे बुक मला वाचण्यासाठी द्या, मला ह्यामध्ये फार काहीतरी आहे. मग मी ते बुक वाचायला सुरुवात केलं. थोडं 4 पेज वाचन करून मी 2 महिन्यामध्ये पूर्ण वाचन केलं. वाचन केल्यानंतर मला पूर्ण गुरुजींनी सद्गुरू रामपालजी महाराज यांनी पूर्ण शास्त्राच्या आधारे पूर्ण प्रूफसहित ज्ञान दिलं. आणि हे सर्व मी जे करत आहे पूर्ण शास्त्राच्या विरुद्ध दिसल्यानंतर मला फारच असंख्य आतल्या आत मला फार दुःख झालं की आजपर्यंत आपल्याला हे ज्ञान का भेटलं नाही. मग ह्यासाठी मी आश्रममध्ये गुरुजींना फोन केला. रामपालजी महाराजांच्या त्या ठिकाणी फोन केल्यानंतर मी विचारलं की हे ज्ञान मला आजपर्यंत भेटलंच नाही. मग ते म्हटले तुम्ही आश्रममध्ये या, तुमच्या मनातील शंका समाधान करा आणि त्यानंतर तुम्ही गुरुदीक्षा घ्या. मग मी 2010 16 जानेवारीला गुरुजींच्या जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचा 3 दिवसाचा सत्संगचा कार्यक्रम चालू होता. त्यावेळेला मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला सत्संग श्रवण केल्यानंतर मग त्या ठिकाणी मी गुरुजींची गुरुदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं भक्ती सौदागरास संदेश हे पुस्तक आपण आपल्या मित्राद्वारे प्राप्त केलं आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते आपण वाचलं. त्या ज्ञानानुसार आपल्याला कळालं की संत रामपालजी महाराज जी भक्तिविधी देतात ते पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहे. त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांशी बरवाला स्थित त्यांच्या आश्रमात जाऊन नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत आणि काय काय लाभ प्राप्त झालेत? 2010 जानेवारी ह्या वेळेला मी गुरुदीक्षा घेऊन घरी आल्यानंतर मी ते अनमोल बुक आमच्या परिवाराला सर्वांना दिलं आणि त्यांना सर्वांना सांगितलं हे गुरुजींनी सद्गुरू रामपालजी महाराज यांनी हे पूर्ण शास्त्राच्या आधारे पूर्ण परमेश्वराचं ज्ञान दिलेलं आहे, वाचन करा. वाचन केल्यानंतर आमचे मेहुणे त्यांना पॅरालिसिस झाला होता आणि गुरुजींच्या प्रवचनाच्या आधारे सत्संगच्या आधारे ऐकलं होतं. यजुर्वेद अध्याय 40मध्ये परमेश्वराने सांगितलं होतं की मी माझ्या साधकाला सर्व रोगातून दुःखातून कष्टातून मुक्त करतो आणि आयुष्य जरी संपलं तरी मी त्याला 100 वर्ष आपल्या कोठ्यातून देऊन त्यांना सद्भक्ती देऊन मी अमरलोकी घेऊन जातो, असं 6 वेळा सांगितलं होतं. मग आमचे मेहुणे पूर्णपणे आजारी होते, त्यांना पूर्णपणे पॅरालिसिस झाला होता एक साईडने आणि दुसऱ्या साईडने त्यांना पूर्णपणे अल्सरचा आजार झाला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मुंबईमध्ये भरपूर त्यांना ट्रीटमेंटसाठी भरपूर घेऊन गेलो, पण काही तिथं त्या ठिकाणी त्यांना आराम पडला नाही. अखेरीस त्यांना ह्या ठिकाणी वडूज काटकर हॉस्पिटल ह्या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं होतं आणि मी त्यावेळेला त्यांना बुक दिलं हॉस्पिटलमध्ये वाचन करा म्हटलं, कारण पूर्ण परमेश्वराचं अनमोल ज्ञान आहे. त्यांचं वाचन हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर डॉक्टरांना आम्ही प्रार्थना केली की आता आम्ही आमच्या पेशंटला डिस्चार्ज करायला मागत आहे, कारण आम्ही आता आमच्या पूर्ण परमेश्वर पूर्ण परमात्मा स्वरूप जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडे जाणार आहोत, तर आम्हाला डिस्चार्ज द्या. तर ते म्हटले की आम्ही तुमची गॅरंटी घेणार नाही, तुमच्या पेशंटला काही झालं तर आम्ही गॅरंटी घेणार नाही. असं म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे, आता आम्ही आमचं निवारण आमच्या परमेश्वर स्वरूप संत रामपालजी महाराज यांच्याकडे जाणार आहोत. तर त्यांनी त्यावेळेला आम्हाला डिस्चार्ज दिला. मग आम्ही त्यावेळेला मार्चमध्ये त्यांना हरियाणामध्ये बरवाला या ठिकाणी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचं 3 दिवसाचं प्रवचन होतं. त्या ठिकाणी ते प्रवचन सर्वांनी अटेंड केलं. 1 दिवस अटेंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी अटेंड करून गुरुजींची गुरुभक्ती घेतली. त्याच दिवशी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज ह्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमाने त्यांचा पूर्णपणे पॅरालिसिस पण क्लिअर झाला आणि अल्सर पण क्लिअर झाला. आणि त्या तिसऱ्याच दिवशी आम्ही माघारी येताना घरी आल्यानंतर पूर्ण रिपोर्ट चेक केले. डॉक्टरसुद्धा अचंबित झाले, असं कसं झालं? तर पूर्ण परमेश्वरांचे जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या कृपेच्या आधारे
त्यांचा पॅरालिसिस पण क्लिअर झाला आणि अल्सरचा आजार पण क्लिअर झाला. ह्या माध्यमाने आम्ही आणखीन दृढ झालो, कारण परमेश्वराचं विधान मला लक्षात आलं की परमेश्वराने 6 वेळा सांगितलेलं आहे यजुर्वेद अध्याय 40मध्ये की मी माझ्या साधकाला सर्व रोगातनं, दुःखातनं, कष्टातनं मुक्त करतो. आणि ते पूर्ण सिद्ध, ते पूर्ण झाल्यानंतर माझी आत्मा आणि हे ज्ञान एकदम दृढ होऊन सद्भक्तीला लागलो. आणि ह्याच्यानंतर परमेश्वराच्या सद्मार्गात आल्यानंतर 2014मध्ये मी आर्मीमध्ये असल्याकारणाने माझी ड्युटी चौकीवाल ह्या ठिकाणी JNK जम्मू काश्मीर या ठिकाणी पोस्टिंग होतो. अशा ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये 31 डिसेंबरला बॉर्डरवरनं बर्फाच्या इलाक्यात असल्याकारणाने आम्हाला खाली उतरवलं आणि मार्चमध्ये 1 मार्चला आम्हाला वरती सांगितलं की आता तुम्हाला पोस्टावरती जायला लागणार आहे. तर त्यावेळेला आम्ही जात असताना रस्ता बनवत आम्ही आमच्या पोस्टवरती गेलो. आम्ही आमच्याबरोबर जेवढं घेतलेलं साहित्य सर्व त्या ठिकाणी ठेवलं आणि आम्ही परत माघारी आम्ही खाली बेसवरती येत होतो. येत असताना गुरुजींनी दिलेलं आम्हाला गुरुमंत्र आम्ही करत खाली येत होतो. आणि अशाच वेळेला पूर्णपणे स्लायडिंग झालं. बर्फाचं एवढं स्लायडिंग झालं की ते स्लायडिंग बघून सर्वजण घाबरले. आणि त्या अशा परिस्थितीत सर्वजण सैरावैरा धावू लागले. पण परमेश्वर स्वरूप जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची गुरुभक्तीच्या आधारे मंत्र चालू होता. परमेश्वराने अशा परिस्थितीमध्ये अचानकच पूर्णपणे ते आलेलं पूर्ण तुफान क्षणार्धात थांबवलं आणि सर्वांच्या जीवात जीव आला आणि सगळ्यांना जीवनदान झालं. नाही तर त्या क्षणालाच मी भक्तिमय मार्गात नसतो तर त्यावेळेलाच माझा मृत्यू झाला असता आणि मला आज ह्या ठिकाणी तुमच्या समोरसुद्धा येता आलं नसतं. हा सगळ्यात मला पहिलं जीवनदान आर्मीमध्ये भेटलेलं आहे. दुसरं जीवनदान आर्मीमध्ये मला अशा प्रकारे झालं की मी गाडीच्या माध्यमाने बसून एक म्हणजे पोस्टावरून खाली येत होतो आणि पोस्टावरून खाली येत असताना गाडीमध्ये प्रॉब्लेम झाला आणि गाडीत प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्ही सर्वजण गाडीतनं खाली उतरलो आणि माझ्या बॅगमध्ये गुरुजींनी दिलेला सद्गुरू रामपालजी महाराज यांची भक्ती घेतल्यानंतर जो फोटो दिला जातो आणि गुरुजींचं आरतीचं बुक दिलं जातं ते माझ्या बॅगमध्ये होतं. आणि ते बॅग आमची गाडीमध्ये होते आणि गाडी चढायलाच पूर्णपणे अशा प्रकारे उभी राहिली, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे उभी राहिल्यानंतर मला लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्ही खाली उतरलो आणि त्या क्षणार्धामध्ये गाडी अशी रिव्हर्समध्ये निघाली आणि पाठीमागे 100 मीटर वरती दुसरी गाडी होती. त्या गाडीमध्ये सर्व पॅसेंजर बसले होते. आता मला असं वाटलं की आता ही गाडी पूर्णपणे त्या गाडीवरती जाऊन पूर्णपणे सर्वचे सर्व लोक मृत्युमुखी पडणार. त्याच वेळेमध्ये मी आपल्या गुरुजींना सद्गुरू परमेश्वर स्वरूप जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांना धाव घेतली, हाक मारली, परमात्मा तुमचा फोटो आणि जे आज गुरु रामपालजी महाराज माझा जो आरतीचं बुक आहे ते सुद्धा आज गाडीबरोबर पूर्णपणे दरीमध्ये जाणार आहे परमात्मा. आणि ते गाडीच्या पाठीमागे पळत गेलो. परमात्माने एका क्षणार्धात गाडीवरती जाणार त्या क्षणार्धामध्ये गाडीला पूर्णपणे कोणतरी गाडीमध्ये बसून पूर्णपणे गाडी जागेवरती फिरवली आणि पाठीमागे झाडाला लावली आणि ते सर्वचे सर्व लोक 6 लोक गाडीमध्ये बसलेले पूर्णपणे त्यांचं जीवनदान पण भेटलं. आणि परमेश्वराच्या कृपेने माझं जे गुरुजींनी सद्गुरू रामपालजी महाराज यांनी जे दिलेलं माझं आरतीचं बुक, परमात्माचा फोटो आणि जे साहित्य होतं ते परत मला भेटलं आणि सर्वांचं जीवनदान झालं. ह्यामध्ये जर त्या गाडीतून आम्ही उतरलो नसतो तर त्याच वेळेला आमचा त्यावेळेला सुद्धा मृत्यू झाला असता. तरी अशा प्रकारे मला 2 आर्मीमध्ये असताना जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीच्या आधारे मला 2 वेळा जीवनदान भेटलं. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत असल्यामुळे आपल्याला आर्मीत असताना 2दा जीवनदान मिळालं. तर मला असं विचारायचं आहे, हे जीवनदान तर आपल्याला मिळालंच आहेत, तर या व्यतिरिक्त सुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत असताना आपल्याला व आपल्या परिवाराला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती घेतल्यानंतर मी 2017मध्ये आर्मी रिटायरमेंट घेऊन आम्ही घरी आल्यानंतर मला एक व्हायरल इन्फेक्शन झालं. ह्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये माझ्या शरीरामधील प्लेटलेट एक 70,000 झाल्या आणि माझं HB हे 7 ग्रॅम झालं.
अशा परिस्थितीमध्ये मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ब्लड टेस्ट करा, तुमचं रिपोर्ट चेक करा आणि तुम्हाला ट्रीटमेंट लवकरच घ्या. तर मी पूर्णपणे त्यांना मी चेकअप केलं. ब्लड टेस्ट केल्यानंतर मला हे रिपोर्ट आले, ज्यामध्ये 7 ग्राम फक्त ब्लड राहिलं होतं आणि 70,000 फक्त प्लेटलेट राहिलं होत्या. त्यांनी मला 3 ऑप्शन दिले. पहिलं ऑप्शन सांगितलं की तुम्ही 6 महिने तुम्हाला मेडिसिन खावे लागतील आणि त्यानंतर तुमचं ब्लड आणि प्लेटलेट रिकवर होतील. त्यांनी दुसरं ऑप्शन सांगितलं की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल, की एक दिवस आड तुम्हाला सलाईनच्या माध्यमाने, इंजेक्शनच्या माध्यमाने तुम्हाला त्या माध्यमाने तुमचं रिकवर केलं जाईल. तिसरं ऑपरेशन सांगितलं की तुम्ही पूर्णपणे ॲडमिट व्हा आणि ट्रीटमेंट चालू ठेवा. त्यावेळेला मी म्हटलं आता मी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती घेतलेली आहेत. आता माझे सर्व दया करणार माझ्यावरती आणि मी तेच आपली सेवेमध्ये राहिलो. अशाच पद्धतीनं ज्या वेळेला माझी पूर्ण सेवा जी चालू होती ती संपल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो, ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर मला त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतरच सलाईन लावली होती. माझी गुरुजींनी सद्गुरू रामपालजी महाराजांनी जो मला गुरुमंत्र दिला होता, त्या मात्रे मी मंत्र करत असताना साक्षात पूर्ण परमेश्वर, पूर्ण परमात्मा, जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज परमेश्वर स्वरूपामध्ये येऊन माझ्या साक्षात येऊन मला आशीर्वाद दिला आणि मला सांगितलं, बेटा जीवनदान दिलं आहे तुला, तू आता भक्ती कर, असं सांगून मला परत परमात्मा अंतर्ध्यान झाले. हा मला त्या ठिकाणी 3रं जीवनदान झालं. त्यानंतर 2 महिन्यानंतरच कालावधीमध्ये परत माझ्या शरीरामध्ये परत व्हायरल इन्फेक्शन झालं आणि त्या माध्यमाने माझ्या शरीरामधील एकदम 30,000च फक्त माझ्या शरीरामध्ये फक्त 30,000 प्लेटलेट राहिल्या आणि फक्त 5 ग्रॅम राहिलं. आणि पूर्ण सर्व MD डॉक्टरांनी सर्व चेकअप केल्यानंतर म्हटले की आता तुमची ट्रीटमेंट आता तुम्ही कोणत्याच हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही. अखेरीस मला ते सांगितलं की तुम्ही तुमच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये जावा आणि त्या ठिकाणी तुमची ट्रीटमेंट करा. आणि आर्मी हॉस्पिटलमध्ये मी गेलो. त्या ठिकाणी पूर्ण बेड फुल होते आणि त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की आता बेड फुल आहेत, तुम्ही आता मेडिसिन घ्या आणि घरी जावा. आता अशा परिस्थितीत ज्या डॉक्टरांनी मला, सर्व MD डॉक्टरांनी मला सांगितलेलं की तुमची ट्रीटमेंट आता इथं होणारच नाही आहे, आता तुम्हाला रक्त भरूनसुद्धा, कारण ही वेळ अशी झाली होती की डॉक्टरांनी मला सांगितलं की आता तुम्ही 5 ग्रामच्या आतमध्ये आला आहात, की आता कोणत्याही शरीरामधून कोणत्याही पार्टच्या माध्यमाने ब्लड निघून तुमच्याबरोबर काहीतरी फार अनहोनी घडेल. त्यामुळे सर्व घरातले थोडेसे घाबरले होते. पण नाही, म्हटलं आपल्याबरोबर जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती आहे. परमात्मा स्वरूप रामपालजी महाराज आपल्याबरोबर आहेत. आपण सद्भक्ती मार्गात आहोत, त्यामुळं भक्ती करत राहायचं आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने करत राहिल्यानंतर गुरुजींना प्रार्थना अरदास नंबरवरती अरदास लावली. गुरुजींनी आम्हाला अरदासच्या माध्यमाने त्याचं निवारण सांगितलं आणि त्याच माध्यमाने 4च दिवसामध्ये त्या जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची दयादृष्टी झाली आणि त्या माध्यमाने मला जो त्रास होता पूर्णपणे क्लिअर झाला. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात असल्यामुळे आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्यावर जे येणारे संकट आहेत ते आपोआपच दूर होत गेले आणि आपल्यावर ज्या काही व्याधी आपल्याला होत होत्या त्यातून आपल्याला निवारण मिळालं. तर मला असं विचारायचं, ह्या ते लाभ आपल्याला झालेत, शारीरिक लाभ आपल्याला वारंवार होतच गेलेत, तर ह्या व्यतिरिक्तसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आणखीन काही भौतिक, आर्थिक, मानसिक अशा स्वरूपाचे काही लाभ प्राप्त झालेत का? सर्वप्रथम जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती पूर्ण शास्त्राच्या आधाराने भेटल्या कारणाने मला एक आत्मकल्याणाचा मार्ग भेटला आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मुक्त होण्याचं पूर्ण अनमोल आणि सज्ञान भेटलं. त्यामुळे मला आत्मिक लाभ, आनंद फार झाला. आत्म्याला आनंद आणि मानसिक शांती पण मला भरपूर भेटली. त्यानंतर अशा परिस्थितीनंतर आम्हाला परमेश्वर स्वरूप जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती घेतल्यानंतर आमच्या परिवारामधील सर्व लोक दुःखी झाले, कारण ते देवीची साधना करत होते आणि आम्ही पूर्ण परमेश्वर, पूर्ण परमात्मा स्वरूप कबीर साहेबांची सद्भक्ती करत होतो. पण हे त्यांना आवडत नव्हतं. अशा पद्धतीनं घरातून त्यांनी आम्हाला बाहेर घेतलं
म्हटले की तुम्ही तुमचं घरी अलग राहा. अशा परिस्थितीत अलग राहिल्यानंतर आता घरी घर नाही आहे, आपल्याला काहीच नाही आहे. अशा परिस्थितीत जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांना अरदास नंबरवरती प्रार्थना लावून सांगितलं गेलं. आणि त्यानंतर गुरुजींच्या आणि पूर्ण परमेश्वर परमात्मा रामपालजी महाराजांच्या कृपेने आम्हाला घर नव्हतं, परमेश्वराच्या कृपेने घर दिलं. मला जागा नव्हती, जागा दिली. आर्थिक भरपूर लाभ झाले आणि एवढे लाभ झाले की परमात्मा क्षणोक्षणी आपल्या पाठीशी आहेत असं सारखं वाटतं. ह्या करोना कालामध्ये माझ्यावरती एक करोनाचं संकट आलं. ह्या संकटामध्ये मी ब्लड टेस्ट केले. ह्या टेस्टच्या माध्यमाने मला सांगितलं गेलं की तुम्हाला करोनाची चाचणी करा. आणि तुम्ही हे चेकअप केल्यानंतर मला शरीरामध्ये फार त्रास सुरू झाला, छातीमध्ये वेदना सुरू झाल्या, माझा श्वास पूर्णपणे एवढा दम लागायला लागला मला की 4 कदमसुद्धा चालू शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये मी फार दुःखी झालो. आणि अशा परिस्थितीमध्ये मी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचा अरदास नंबरवरती जो प्रार्थना क्रमांक आहे ह्या नंबरवरती प्रार्थना करून गुरुजींना प्रार्थना केली आणि सांगितलं की मला अशा प्रकारची वेदना आणि मला करोनाचा त्रास सुरू आहे. त्यावेळेला गुरुजींचं उत्तर आलं की अशा भक्ती करत राहा, परमात्मा दया करणार. त्यानंतर त्याच दिवशी त्रास सुरूच होता, मी गुरुजींची सद्भक्ती चालूच होती. पण त्याच वेळेला परमेश्वराने साक्षात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी साक्षात परमेश्वर स्वरूप आले आणि ज्या छातीमध्ये असंख्य वेदना होत होत्या त्या वेदनेवरती हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. आणि त्या क्षणार्धात माझ्या छातीमध्ये जी असंख्य वेदना होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. आणि आज मी तुमच्यासमोर पूर्णपणे ही माझं जे परमेश्वर स्वरूप संत रामपालजी महाराजांनी जे दुःख निवारण केलेलं आहे हे सांगण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला असंख्य लाभ प्राप्त झाले. शारीरिक, मानसिक, आर्थिक हे सर्व प्रकारचे लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे मिळाले. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे सहकारी होते, आपले जे मिलिटरीमधले, त्याचप्रमाणे जो आपला मित्रपरिवार आहे, आपले आप्तेष्ट आहेत, आपले जे नातलग आहेत आणि जो भक्त समाज आज आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती पूर्ण शास्त्राच्या आधारे, पूर्ण समाजामध्ये सर्व सद्ग्रंथांच्या आधारे, सर्व टी व्ही चॅनल्सच्या माध्यमाने सर्वांच्या समोर मांडलं गेलेलं आहे. तर सर्व मानव समाजाला मी विनंती करू इच्छित आहे की सर्वांनी सद्ग्रंथाच्या आधारे गुरुजींनी दिलेलं ज्ञान श्रवण करावं आणि सद्भक्ती मार्ग स्वतःहून निवडावा आणि स्वतःहून आत्मकल्याण करावं. तर आज आपल्याला परमेश्वराच्या कृपेने जे शिक्षण दिलेलं आहे ह्या शिक्षणाचा वापर आज आपल्याला हे ज्ञान शास्त्राच्या आधारे आहे का नाही हे बघण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे शिक्षण. तर ह्या शिक्षणाचा वापर ह्या ठिकाणी करून सर्वांनीच पूर्ण परमेश्वर, पूर्ण परमात्मा, पूर्ण ह्यांची शास्त्राच्या आधारे सद्भक्ती घेऊन आपल्याला जो मानव जीवनाला जन्म मरणाचा जो आजार लागलेला आहे ह्या आजारातून सर्वांनी मुक्त होण्यासाठी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज ह्यांची सद्भक्ती घेऊन आपलं आत्मकल्याण करावं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांची जी शिकवण आहे, जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला अनुग्रह घेतला पाहिजे, त्या ज्ञानाला समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार सर्व मानव समाजाने संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला असं जाणवत असेल की त्यानेसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आज जर टी व्ही चॅनल्सवरती माझा इंटरव्ह्यू जर सर्वजण अटेंड करत असाल तर ह्याच टी व्ही चॅनलवरती, टी व्हीच्या स्क्रीनवरती जे नंबर्स येतात ह्या नंबर्सवरती सर्वांनी कॉन्टॅक्ट करावं आणि त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचा तुम्हाला नामदान सेंटरचा पत्ता दिला जाईल आणि त्या पत्त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही सद्भक्ती त्या ठिकाणी घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे
आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईलवर जर आपण फोन केला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला तेथे किती पैसे मोजावे लागतील? जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे महाराष्ट्रामध्ये तसं भारतामध्ये असंख्य ठिकाणी नामदान केंद्र आहेत. कोणत्याही नामदान केंद्रावरती निशुल्क सेवा दिली जाते. ह्या ठिकाणी आपल्याला गुरुजींचा फोटो दिला जातो, त्यानंतर भक्तिबोध बुक दिलं जातं, गुरुमंत्र दिला जातो, गुरुमंत्र कार्ड दिलं जातं. हे आपल्याला सर्व निशुल्क दिलं जातं. ह्या ठिकाणी कोणताही खर्च या कोणतेही पैसे घेतले जात नाहीत. धन्यवाद. धन्यवाद. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.